जय भीम मित्रांनो, नमो बुद्धाय. माझं नाव आहे बबलू काशीनाथ मन्नाडे. मी हा व्हिडिओ याच्यासाठी बनवला आहे की काल मी उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मेणबत्ती लावण्यासाठी गेलो होतो आम्ही. तर माझा मुलगा पण सोबत होता. तर सर्व जेवढे पण लोक होते आपले, ते सर्व लोक, आम्ही पण पहिले असंच म्हणायचो, पण ते आता थोडंसं कळलं की कधी कधी माणसाला उशिरा कळतं असं. तर मी पण म्हणजे असंच म्हणायचो, जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा. तर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, अशी घोषणा करत आलेत आतापर्यंत. तर माझं म्हणणं असं आहे की लहान मुलांच्या तोंडून जर असं ऐकलं की बाबा तेरा नाम रहेगा, तर हे जरा वेगळं वाटतं. म्हणजे की आदरणीय भाषा वाटत नाही. आणि जर समजा मोठ्या व्यक्तीनं बोललं तर समजा काहीच वाटत नाही. जर आपण, माझा मुलगा माझ्यासोबत होता, तर त्यांनी पण असंच बोललं की जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा. तर मी म्हटलं, बेटा असं नाही बोलायचं. ते बाबासाहेब आपल्यापेक्षा खूप मोठे आहेत, त्यांचा आदर करणं आपलं कर्तव्य आहे. आणि बाळा, तू अजून लहान आहे, तर असं नाही म्हणायचं. तर माझ्या मुलाने मला विचारलं की पप्पा काय म्हणायचं मग, सगळे लोक तर असंच म्हणतात. तर मी त्यांना म्हणलं, बेटा सगळे म्हणतात असे, पण तू असं म्हण की जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहब नाम रहेगा, असं बोल. तर तो बोलला, ठीक आहे बेटा, ठीक आहे पप्पा. तर मला पण असं वाटतं मित्रांनो की आपण पण सर्वांनी बाबासाहेबांना ची घोषणा असंच केली पाहिजे, जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहब नाम रहेगा. असं तेरा म्हटल्यापेक्षा साहब का नाम रहेगा म्हणलं तर काय बिघडते, काय वाईट आहे का? आणि सर्वच लोक व्हिडिओ बनवतात की लाईक येण्यासाठी, शेअर करण्यासाठी. पण मी हा व्हिडिओ लाईकसाठी हा व्हिडिओ बनवलेला नाही आहे. तर आता तुम्ही हा व्हिडिओ बघून तुम्हाला कसं वाटत असेल, तर त्या हिशोबाने तुम्ही तुमच्या मनाचा विचार घ्या. आणि जर माझं बोलण्यामध्ये जर काय चुकीचं आहे तर प्लीज मला माफ करू शकता. आणि तसंच मी सांगतो आहे की समजा आपण स्टेशनवरती जायचो पहिले, रेल्वे स्टेशनवरती, तर तिथं पहिले असं छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणारी धीमी लोकल आहे असं म्हटलं जायचं. आता त्यांनी ते सर्व बंद करून त्या ठिकाणी असं म्हटलं जातं की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. तर तिथं काहीतरी वेगळं झालं, म्हणजे त्यांना आदरणीय भाषा म्हणजे अशी आदर दिल्यासारखं वाटतं. आपलं पण कर्तव्य आहे की आपण पण बाबासाहेबांसाठी हा विचार करावा. आणि हा व्हिडिओ आपल्या बंधू बांधवांसाठी, आपले जेवढे जयभीमवाले आहेत किंवा अनेक लोक बाबासाहेबांनी सर्वांसाठीच काहीतरी केले देशासाठी. पूर्ण भारतमध्ये बाबासाहेबांनी जे केले ते कोणीच करू शकणार नाही. आणि त्यांना आदर द्यायचं काम आपलं आहे. ह्याच्यामुळं मी हा व्हिडिओ बनवला आहे. काय लाईक शेअर करायची काही गरज नाही.
आणि त्या गोष्टीची आपल्याला काही हे नाही आहे. जय भीम, जय भारत एवढं बोलून मी हा व्हिडिओ बंद करत आहे.